मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली, वेगवेगळे गट स्थापन झाले, तेव्हा तुम्ही काय निर्णय घेतला पवारांसोबत थांबण्याचा? पवार मला आजही आठवतं आहे 2 जुलैला 6 वाजता संध्याकाळी शपथविधी झाला असावा. त्या दिवशी आम्ही सगळे घरी एकत्र बसलो होतो, कार्यकर्ते घरी आले होते. मला असं वाटतं की आमच्यामध्ये सगळ्यात पहिला निर्णय आमच्या आजीने घेतला. आजीने मला आताच सांगितलं की पवारसाहेबांना सोडून काही करायचं नाही. हे मला म्हणजे माझ्या चुलत्यांना मला आमच्या आजीने सांगितलं. आम्ही बाहेर आलो, सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दुसऱ्या दिवशी पवारसाहेब यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी येणार होते आणि मला पवारसाहेबांचा फोन आला संध्याकाळी की उद्या आम्ही कराडला येतोय, तुम्ही या तिथे. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला होता की आत्तापर्यंत आबांच्या जडणघडणीमध्ये पवारसाहेबांचा वाटा किती मोठा आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मला अजूनही मतदारसंघातली लोक सांगतात की ज्यावेळेस आबा राज्यभर पक्षासाठी प्रचार करायचे त्यावेळेस पवारसाहेब एक दिवस तासगावात थांबून ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचे, मतदारांशी संवाद साधायचे, सभा घ्यायचे. तो काळ आमच्याकडच्या सगळ्या लोकांनी बघितलेला आहे आणि आज कृतज्ञ राहण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे, प्रसंग आलेला आहे. अशा वेळेला आपण पवारसाहेबांना सोडायचं नाही असा आमचा आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा निर्णय झाला. पण समोरनं कधी विचारणा झाली अजितदादांच्या पक्षाकडून? विचारणा सगळ्यांनाच झाली असावी, आम्हालाही झाली, पण आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवली होती आणि ज्यावेळेस भूमिका स्पष्टपणे सांगितली होती त्यावेळेस प्रतिप्रश्न समोरून आला नाही. म्हणजे आम्ही आमची भूमिका घेतलेली आहे की आम्ही पवारसाहेबांबरोबर राहतोय. त्याच्यानंतर परत कधी विचारणा झाली नाही. तुम्हाला विचारणा झाली ती की आईंना विचारणा झाली? आईंनाही झाली आणि मलाही झाली. त्याच्यानंतर मतदारसंघातली कामं मागायला गेल्यानंतर सुद्धा आत्ताचं धोरण आपण बघतोय, विरोधी पक्षांना काहीच फंड दिला जात नाही आहे. आज माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या बजेटलाही काही दिलं गेलं नाही, या बजेटलाही काही दिलं गेलं नाही. तर खरं तर राजकारण या दृष्टीनं बघणं मला योग्य वाटत नाही. आबा गेली 12-15 वर्ष मंत्री होते, पण आजही विरोधी पक्षातले लोक मला आठवणीने सांगतात की आबांनी सलोख्याचे संबंध विरोधी पक्षाबरोबर सुद्धा जपले होते. एखाद्या विरोधी पक्षातल्या आमदारावरती अन्याय होता असं वाटत असेल तर सगळे विचार बाजूला ठेवून आबा तो योग्य असेल तर त्या व्यक्तीला मदत करायची. आता कुठेतरी आम्हाला दाबण्यासाठी मी म्हणणार नाही, पण माझ्या मतदारसंघात राहणारे लोकही महाराष्ट्रातलीच आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या सरकारलाच मतदान केलेलं आहे, ते महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत. त्यांचा विचार केला गेला पाहिजे होता असं मला वाटलं. रस्त्यांसाठी आम्ही निधी मागतोय तर त्या रस्त्यांवरून फक्त मीच जाणार आहे का किंवा माझी आईच जाणार आहे का? माझ्या मतदारसंघातले हजारो लाखो लोक त्या रस्त्यावरून जाणार आहेत. त्या रस्त्यासाठी आम्ही निधी मागतोय. आता तसा विचार केला गेला नाही आणि अनेक वेळेला निधीसाठी आम्ही गेलो त्यावेळेस निधी दिला गेला नाही. त्यामुळे अजित पवारांकडे बऱ्याच तुमचे सलोख्याचे संबंध राहिले, त्यांच्याकडनं पण आलं नाही कारण त्यांच्याकडे तर सगळ्यात चाव्या आहेत तिजोरीच्या. आजही संबंध चांगले आहेत, पण एक विषय असा आहे की पण निधी मिळत नाही तुमच्या मतदारसंघाला. आता आम्हीच आमच्या सर्व सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की गेली अनेक वर्ष आपण चांगलं काम करतोय. सुदैवाने महाविकास आघाडीचं सरकार असताना मी भरपूर निधी मतदारसंघामध्ये आणला होता. त्याच वेळेसची कामं चालू होती आणि त्यामध्ये मी बऱ्यापैकी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस भरपूर निधी मी आणू शकलो आणि आता 6-8 महिने आपल्याला निधी आला नाही तर काही हरकत नाही, येणारं सरकार हे आपलं असणार आहे हा विश्वास मी माझ्या सहकाऱ्यांना दिलेला आहे. नाही पण मग हा जो पक्षांतर्गत संघर्ष झाला त्याच्यातनं ह्याला कुठेतरी एक पक्षाचं नेतृत्व कोणी करावं ह्याची एक वेगळी त्याला एक किनार होती. साहेबांनंतर कोणी नेतृत्व करावं, साहेबांच्या हयातीतच हा निर्णय व्हावा असं तेव्हाच चर्चा झाली. साहेबांनी राजीनामा दिला, एक सिस्टम झाली की राज्यामध्ये अजितदादा बघणार, केंद्रात सुप्रिया सुळे बघणार, असं एक साधारणपणे सिस्टम सेट होतं. तरुण पिढीचं म्हणणं होतं की बाबा आता साहेबांचं नेतृत्व त्या पक्षातल्या काही तरुण नेत्यांचं की अजितदादांकडे नेतृत्व आहे. तुम्हाला तरुण नेते म्हणून काय वाटतं की कोणी नेतृत्व करावं? सुप्रिया सुळेंनी करायला होतं त्या काळी नेतृत्व की अजित पवार? मुळात एक असं होतं की ती जागा अजून माझ्या विचार करण्याची असं मला वाटत नाही किंवा वाटलं नाही. मी त्यावेळेस मतदारसंघामध्ये काम करत होतो. माझ्या मतदारसंघाचा विकास हे धोरण माझ्या डोळ्यासमोर होतं. आता मतदारसंघामध्ये काही लागलं किंवा काही मार्गदर्शन लागलं तर मी स्वतः पवारसाहेबांकडे जायचो. पवारसाहेबांकडून साहेबांचा एखादा सल्ला मी घ्यायचो किंवा काही कामं
शासकीय निधीतून होत नसतात. मला अनेक वेगवेगळे प्रकल्प मतदारसंघामध्ये राबवायचे होते. त्यासाठी अनेक वेळेला CSR फंडसुद्धा साहेबांच्या माध्यमातून मला उपलब्ध झाला. त्यामुळे मी ज्यावेळेस जायचो किंवा मी एखादं मार्गदर्शन घ्यायचं ठरवायचो त्यावेळेस मी साहेबांकडेच जायचो. त्यामुळे तो विचार मी कधी केलाच नाही की नेतृत्व कोणाकडे असावा. मी थेट साहेबांकडे जायचो. त्यामुळे माझा साहेबांनीच आत्तापर्यंत नेतृत्व केलेलं आणि तेच असावेत असं वाटायचं.